खामगावमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेत एक बौद्ध तरुणावर अत्यंत गंभीर प्रकारे हिंसा केली गेली आहे। त्याला धर्म विचारून गाय चोर असं म्हणत मारहाण केली गेली आणि त्याला धर्म तपासण्यासाठी नग्न केलं गेलं। या प्रकरणाच्या अत्याचारामुळे सामाजिक सौहार्दता आणि धार्मिक सहिष्णुतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। रोहन पैठणकर याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला अत्यंत गंभीर आणि दहशतवादी स्वरूपाचा आहे। हल्ले करणारे आरोपी धार्मिक भेदभावनाच्या आधारावर हिंसा करतात, जे कोणत्याही सध्या समाजात मान्य केले जाऊ शकत नाही। अशा घटनांवर कठोर कारवाई करणे आणि आरोपींना त्वरित अटक करणे अत्यावश्यक आहे। या प्रकरणात सरकारकडून त्वरित आणि कठोर पावले उचलणे गरजेचं आहे। रोहन पैठणकरवर जीवघेणा हल्ला करणारे आतंकी आहेत, त्यांनी धर्म विचारून मारला आहे। आरोपींवर मोका लावा, आरोपीवर कठोर कारवाई करा, त्यांचे घरं बुलडोझरने पाडून टाका, अन्यथा राज्यात वाईट परिणाम होतील, अशी पोस्ट करत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आपला क्रोध स्पष्ट केला आहे। धर्माच्या नावाखाली हिंसा करणारे आणि लोकांवर अत्याचार करणारे हे गंभीर गुन्हा असून त्याला कोणत्याही प्रकारची माफी नाही। समाजात धार्मिक सहिष्णुता आणि मानवता जपण्यासाठी अशा घटकांवर लोकांनी सजग राहावे आणि प्रशासनाकडे तत्परतेने न्याय मागावा। ही घटना आपल्याला शिकवते की समाजात शांती आणि सहअस्तित्व राखण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन अशा हिंसक वर्तनाविरुद्ध ठाम भूमिका घ्यावी लागेल। राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास जिंकेल। केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही मिळून यावर कठोर पावले उचलतील अशी जनतेची आता अपेक्षा आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।